केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी सौर ऊर्जा सोलर कृषी पंप योजना ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरण्याऐवजी फसवणुकीचे माध्यम ठरल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। 6 महिने उलटूनही पैसे भरूनही अनेक शेतकऱ्यांना आजपर्यंत कृषी पंप प्राप्त झालेले नाही। त्यामुळे नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी खासदार राजाभाऊ वाजे आणि खासदार भास्कर भगरेसर यांना याबाबत निवेदन सादर केले। तसेच शेतीमालावरील फायदे बाजारावरील बंदी कायमस्वरूपी उठवण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे। कांद्याच्या बाजारभावात स्थैर्य यावे यासाठी नाफेडचे थेट मार्केट लिलावात सहभागी होऊन कांदा खरेदी करावी अशी स्पष्ट मागणी देखील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। या आंदोलनात्मक निवेदनाप्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन तात्या बोराडे, केंदू पाटील बोराडे, एकनाथ पाटील धनवटे, भाऊसाहेब पाटील भंडारे, रामनाथ ठिकले, सुखदेव पागोरे, भीमराव बोराडे, काशीनाथ धुमाळ, दत्तात्रय संधान आदी प्रमुख शेतकरी उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या या मागण्यांकडे प्रशासन आणि केंद्र सरकारने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला। नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खेरनार, नाशिक।